नमस्कार मित्रांनो. तर मी घेऊन आलेलो एक छोटीशी कहाणी नक्की ऐका बरं का. असं समजा की तुम्ही रिक्षाने प्रवास करतायत आणि ह्या अपोजिट डायरेक्शनला विचार करा की तुम्ही विमानाने प्रवास करतायत. आता मला सांगा की रिक्षात जेव्हा प्रवास करत होते तेव्हा तुमच्या मनामध्ये काय विचार आले की मी इकडनं जातो आहे ह्या चौकपर्यंत किंवा ह्या डेस्टिनेशनपर्यंत. ओके, विमानाने प्रवास करतो आहे तर तुमच्या मनात विचार आला असेल की मी विदेशात जातो आहे, स्वित्झर्लंडला जातो आहे, दुबईला जातो आहे किंवा न्यूयॉर्कला जातो आहे, ऑस्ट्रेलियाला जातो आहे. असे विचार आले. का आले असे विचार? तुम्ही दोघी टाईमला फक्त हाच विचार करायला पाहिजे होता की मला एक डिस्टन्स गाठायचा आहे. पण नाही, तुमच्या मनात विचार आला की मला रिक्षाने जात असेल तर मी ह्या गलीपर्यंत जाईल किंवा या शाळेपर्यंत जाऊ शकतो जास्तीत जास्त, हे तुम्हाला माहिती आहे. तसंच तुम्ही विमानाने जाणार तर तुम्हाला माहिती आहे की हा मला कितीही दूरपर्यंत घेऊन जाणार. पण त्यासोबतच तुम्हाला ही गोष्टसुद्धा माहीत पाहिजे मित्रांनो की रिक्षामध्ये चालत असताना तो तुम्हाला विचारणार नाही की तू किती सामान घेऊन आलेला आहे. पण त्याचसोबत तुम्ही विमानामध्ये जाणार तर तुम्हाला विचारणार येईल की तू किती सामान घेऊन जातो आहे. कारण विमान चालवणाऱ्यांच्या कॅपॅसिटी असते की एवढंच वजन घेऊन जाऊ शकतात, तेवढंच वजन घेऊन जाऊ शकतात. त्यांना मजबुरी नसते. त्यांना माहिती आहे की तुम्ही येणार आहे माझ्याकडे आणि रिक्षाचालकाला माहिती आहे तुम्ही येणार नाही तर दुसरं भेटून जाणार आहे, म्हणून तो किती सामान घेऊन जातो आहे हा प्रश्न तुम्हाला विचारत नाही. तर हीच गोष्ट असते की यशस्वी ज्या दिवशी तुम्हाला व्हायचा विचार आला त्याच दिवशी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात की लोक काय म्हणतील. माझा क्रोध आहे, माझा इगो, माझं जे काही संकल्पना आहेत की मला एवढेच पैसे आले की बिझनेस स्टार्टअप करेल, ह्या विचारच्या पलीकडे जर का तुम्ही विचार करणार तेव्हा जाऊन तुम्ही सक्सेसफुल होणार. आणि सक्सेसफुल होण्यासाठी ह्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर का नोकरी करायची आहे आणि घरच्यांचं जे पैसा आहे त्याच्यावरती सेटल व्हायचं असेल तर तुम्ही रिक्षाचा जो प्रवास चालला आहे की इकडनं त्या चौकापर्यंत जायचं आणि त्या चौकापासून त्या चौकापर्यंत जायचं आहे तर तुम्ही ते करत राहणार आयुष्यभर. पण जर का तुम्हाला ह्या कंट्रीमधनं त्या कंट्रीमध्ये जायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय सोडायचं आहे. आता सांगायची वेळ नाही पडायला पाहिजे कोणी. नेहमी लक्षात असू द्या. आणि निबागामध्ये नेहमी एक गोष्ट नेहमी असू द्या की आपले जुने लोक म्हणायचे की तोंडामध्ये सरस्वती वास करते, आपल्या मुखात सरस्वती वास करते. आणि आजची पिढी म्हणते की मॅनिफेस्ट करा तर पूर्ण युनिवर्स तुमच्यासोबत येईल आणि ती गोष्ट घडवेल. तर मित्रांनो, पिढी चेंज होते पण जे विचार असतात, जे आयडिओलॉजी असते, जे काही करून दाखवण्याची ती चेंज होत नसते. म्हणून तुमचं वे ऑफ लिव्हिंग ते सेमच राहणार आहे, फक्त तुमचं माइंड हे चेंज होणार आहे. लक्षात असू द्या. म्हणून तुमचे जे जुन्या लोकांकडनं जे काही सीख घेऊन आलेले आहेत ते शिका, पण माइंड लावून सण पुढे निघा, जेणेकरून तुम्ही यशस्वी होणार, आपल्या पिढीला बदलवणार. ध्यानात राहील आता. ओके, भेटूया मग नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू. आणि फॉलो करत राहा पाटील पर्स्पेक्टिव्ह 89ला, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन गोष्टी सांगत राहील. थँक्यू. बाय बाय.